नमस्कार. व्हीके करिअर मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण आज आधुनिक भारताचा इतिहास हा टॉपिक बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर आधुनिक भारताचा इतिहास हा खूप मोठा टॉपिक आहे. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दल शॉर्ट बट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि PYQ बेस्ड इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करणार आहे. तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असाल, MPSC असो, सरळ सेवा, पोलीस भरती, सर्व एक्झामसाठी तुम्हाला हे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया. तर याची सुरुवात होते इसवी सन 1498. पण इसवी सन 1498 अगोदर 1453 काय झालं, भारत आणि युरोपमध्ये व्यापार चालायचा. तो कोणत्या मार्गाने? कॉन्स्टँटिनोपल शहर या मार्गाद्वारे त्यांचा भारत आणि युरोपियनांचा व्यापार चालायचा. पण इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी काय केलं, हे जे कॉन्स्टँटिनोपल शहर आहे यावर आक्रमण केलं आणि ते शहर जिंकून घेतले. त्यामुळे युरोपियनांचा भारतात व्यापारासाठी येण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळेच युरोपियनांना भारतात व्यापार करण्यासाठी नवीन सागरी मार्गाचा शोध घेण्याची गरज वाटू लागली. त्यामुळेच पोर्तुगीजांनी काय केलं, सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात आले. कोण आलं? वास्को द गामा हे समुद्री मार्गाद्वारे कालिकत बंदरमध्ये आले. ठीक आहे, म्हणजे सर्वप्रथम कोण आलं? पोर्तुगीज भारतात आले सागरी मार्गाद्वारे. त्यानंतर डच आले, इंग्रज आले आणि फ्रेंच आले. डच आले 1596 इंग्रज आले 1600 आणि फ्रेंच आले 1664 त्यानंतर यामध्ये तुम्हाला 2 पोर्तुगीज गव्हर्नर लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. एक म्हणजे फ्रान्सिस्को अल्मेडा 1505 ते 1509 आणि अल्फान्सो अल्बुकुर्क याने भारतात पोर्तुगीजांचे वर्चस्व प्रस्थापित केले. म्हणजेच पोर्तुगीजांचे भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात अल्फान्सो अल्बुकुर्क याचा हात होता. त्यामुळे हे नाव लक्षात असू द्या. यावर PYQ सुद्धा आलेला आहे की कुणी पोर्तुगीजांचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले, तर अल्फान्सो अल्बुकुर्क. पोर्तुगीज गव्हर्नर प्रमाणेच एक फ्रेंच गव्हर्नर सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचे नाव आहे डुप्लेक्सी. याने फ्रेंच प्रभाव भारतात वाढवण्यास हा गव्हर्नर सहाय्यभूत होता. त्यामुळे हे लक्षात ठेवा, डुप्लेक्सी हा PYQ येऊन गेलेला आहे. त्यामुळे फ्रेंच गव्हर्नर डुप्लेक्सी आणि अल्फान्सो अल्बुकुर्क हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्रज जेव्हा आले, त्यानंतर त्यांनी 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये स्थापना केली. 1615 सर थॉमस रो हा इंग्रज सुरतला आला. त्याने काय केले, 1615 राजा जेम्स पहिला याचा राजदूत म्हणून जहांगीर बादशहाकडून व्यापारी सवलती मिळवल्या आणि अशा प्रकारे इंग्रजांचा भारतात व्यापार सुरू झाला. त्यानंतर इंग्रजांनी मग काय केले, व्यापार सुरू झाल्यावर सर्वप्रथम सुरत, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता येथे वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर काय झालं, 3 इंग्रज आणि फ्रेंच युद्धे झाली 1746 ते 1763 फर्स्ट कर्नाटक युद्ध ही कर्नाटकमध्ये झाली, त्यामुळे यांना कर्नाटक युद्ध असे म्हणतात. फर्स्ट कर्नाटक युद्ध, पहिलं कर्नाटक युद्ध 1746 ते 48 झालं. दुसरं कर्नाटक युद्ध 1748 ते 54 झालं आणि तिसरं आणि शेवटचं कर्नाटक युद्ध म्हणजे इंग्रज फ्रेंच युद्ध, ज्याला वांदिवसची लढाई म्हणतात, 1760 झालं. या युद्धात इंग्रजांनी काय केलं, फ्रेंचांना पूर्णपणे पराभूत केलं आणि जी फ्रेंचांची ठिकाणे होती पदुच्चेरी आणि जिंजी ही जिंकून घेतली. पण 1763 पॅरिसचा तह झाला आणि या तहाने इंग्रजांनी जी फ्रेंचांची ठिकाण होती पदुच्चेरी म्हणजे आताच पॉंडिचेरी हे परत फ्रेंचांना परत केलं. त्यामुळे फ्रेंचांची सत्ता पदुच्चेरीपर्यंतच मर्यादित राहिली. त्यानंतर पुढे प्लासीची लढाई का झाली, हिची कारणे काय, पार्श्वभूमी काय, ते अगोदर आपण बघूया. सुरुवातीला याची सुरुवात होते मुर्शिद कुली खान नावाच्या व्यक्तीपासून. मुर्शिद कुली खान याला औरंगजेबाने दिवाण म्हणून नियुक्त केले. त्याच्याकडे वित्तीय कौशल्य असल्यामुळे वित्तीय जबाबदारी त्याच्याकडे सोपवली. औरंगजेबाने बंगालचा दिवाण म्हणून त्याला नियुक्त केले. त्यानंतर तेव्हा त्याने काय केले, बंगालची राजधानी अगोदर ढाका होती, ती मुर्शिदाबाद केली आणि त्याने नंतर विविध कर, सीमा शुल्क लागू केले. तसेच भ्रष्ट जमीनदार पद्धत जी होती ती नष्ट करून थेट कर वसुली प्रणाली सुरू केली.
त्याने हे सर्व कर लागू केले, जमीनदार पद्धत नष्ट केली. यामुळे काय झाले की महसुलात वाढ झाली आणि त्याचे हे सर्व काम पाहून जो तेव्हाचा मुघल सम्राट होता फारुखसियार याने त्याला बंगालचा पहिला नवाब बनवले. ठीक आहे. मग तेव्हा औरंगजेबाने इंग्रजांना काही विशेष सवलती दिल्या होत्या. म्हणजे कर न भरता व्यापार करण्याची सवलत. म्हणजे कर नाही भरायचा आणि व्यापार करायचा अशी इंग्रजांना सवलत होती. पण इंग्रज काय करायचे, ही जी सवलत त्यांना दिली होती या सवलतीचा गैरवापर करायचे. वैयक्तिक व्यवसायांसाठी गैरवापर करत होते या सवलतीचा. तसेच एक करमुक्ती पास होतं. करमुक्ती पास ज्याचं नाव होतं दस्तक. याचाही इंग्रजांनी गैरवापर करायला सुरुवात केली. त्यामुळेच तेव्हाचा बंगालचा जो नवाब होता मुर्शिद कुली खान याने काय केलं, इंग्रजांना ही कर न भरता व्यापार करण्याची जी सवलत होती ती नाकारली. आणि हाच PYQ येऊन गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही मुर्शिद कुली खान हे नाव लक्षात असू द्या. ही सवलत नाकारल्याच्या नंतर इंग्रज संतापले. त्यांनी काय केलं, मुघल सम्राट फारुखसियारकडून परत व्यापारी सवलती मिळवल्या. ही सवलत नाकारल्यावर ते काय शांत बसणार नव्हते. त्यामुळे त्यांनी परत मुघल सम्राटाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. त्या व्यापारी सवलतीमध्ये काय होते की वर्षाला फक्त त्यांना 3,000 रुपये भरायचे, कर म्हणून भरायचे आणि व्यापार सुरू करायचा. ही सवलत त्यांना देण्यात आली होती. याचा नंतर परिणाम काय झाला की इंग्रजांनी जे दस्तक पास होतं करमुक्ती पास त्याचा अजून गैरवापर वाढवला. यामुळे काय झालं, बंगालचा जो महसूल होता तो मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि मग इंग्रज आणि बंगालचा नवाब यामध्ये अजूनच वाद संघर्ष वाढत गेले आणि याचाच परिणाम हा संघर्षच पुढे जाऊन प्लासीच्या युद्धास कारणीभूत ठरला. तर लक्षात आले, ही सर्व प्लासीच्या युद्धाची कारणे होती. त्यानंतर पुढे बघूया. त्यानंतर मुर्शिद कुली खानचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा जावई शुजाउद्दीन हा सत्तेवर आला. शुजाउद्दीनच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सरफराज खान हा सत्तेवर आला आणि सरफराज खानचा पराभव करून अलीवर्दी खान हा सत्तेवर आला. याचा कार्यकाळ होता 1740 ते 1756. अलीवर्दी खान यांनी त्याच्या कार्यकाळात या युरोपियन कंपन्या ज्या होत्या त्याच्यावर कठोर नियंत्रण ठेवले. त्यांनी स्पष्ट शब्दात या कंपन्यांना सांगितले की तुम्ही व्यापारी आहात, व्यापार करा, राजे बनण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे अलीवर्दी खानच्या काळात या युरोपियन कंपन्यांना, इंग्रजांना जास्त साम्राज्य विस्तार करता आला नाही. त्यानंतर पुढे अलीवर्दी खानचा मृत्यू झाला. सिराजुद्दौला सत्तेवर आला. त्यानंतर सिराजुद्दौलाला इंग्रजांना साम्राज्य विस्तार करू द्यायचा नव्हता. त्यामुळे सिराजुद्दौलाने काय केले, इंग्रजांवर स्वारी केली, इंग्रजांवर आक्रमण करायला सुरुवात केली. त्याने सुरुवातीला फोर्ट विल्यमवर आक्रमण केले, ते जिंकून घेतले. त्यानंतर कासिम बाजार चौकी याच्यावर आक्रमण केले आणि ते सुद्धा जिंकून घेतले. आणि ब्रिटिश होते, इंग्रज ब्रिटिश, त्यांना एका छोट्या खोलीमध्ये डांबून ठेवले आणि त्यामुळे रात्रभर डांबून ठेवल्यामुळे त्या ब्रिटिशांचा मृत्यू झाला आणि यालाच ब्लॅक होल दुर्घटना असे म्हणतात. ही दुर्घटना लक्षात ठेवा. मग इंग्रज खूप संतापले आणि त्यांनी या दुर्घटनेनंतर रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसनला बोलवले. कशासाठी बोलवले, तर हे सर्व जे झाले त्याचा इंग्रजांना संताप होता आणि याचा सूड उगवण्यासाठी त्यांनी रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसनला बोलवले. त्यानंतर प्लासीची लढाई जी की 23 जून 1757 मध्ये झाली. ही कोणामध्ये झाली, सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्हमध्ये. नंतर रॉबर्ट क्लाइव्हने काय केले, मीर जाफर जो सिराजुद्दौलाचा सेनापती होता याला सत्तेचे आमिष दाखवले आणि त्याला आपल्याकडे वळवले. आणि त्यामुळे काय झालं, मीर जाफर हा या युद्धात तटस्थ राहिला. तो सिराजुद्दौलाकडून युद्ध लढला नाही. त्यामुळे या युद्धामध्ये सिराजुद्दौलाचा पराभव झाला. पराभव झाल्याच्या नंतर 1757 नंतर मीर जाफरला इंग्रजांनी बंगालचा नवाब बनवले. हा PYQ येऊन गेलेला आहे की 1757 नंतर बंगालचा नवाब कोण होता, तर मीर जाफर. त्यानंतर मीर जाफरला बदलून त्यांनी 1760 मध्ये मीर जाफरचा जावई त्याचा मीर कासिम याला नवाब बनवले. त्यानंतर परत मीर कासिम ऐवजी त्यांनी 1763 मध्ये मीर जाफरला परत नवाबपद दिले. यामुळे काय झाले, मीर कासिम संतापला आणि यानंतर पुढे यामुळेच बक्सरचे युद्ध उद्भवले. कधी झाली यावर प्रश्न विचारण्यात आला आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात असू द्या. बक्सर ही कोणाकोणामध्ये झाली, तर इंग्रज
मेजर मनरो आणि शाह आलम, शुजाउद्दौला आणि मीर कासिम. तर शुजाउद्दौला कोण होता? तर तुम्हाला माहिती आहे 1761 मध्ये तिसरं पानिपतचे युद्ध झाले अब्दाली मराठ्यामध्ये. त्यावेळी अब्दालीकडून जो लढला तो शुजाउद्दौला होता. अवधचा नवाब शुजाउद्दौला. आणि मीर कासिम तर अगोदर आपण बघितलं की मीर जाफरचा जावई होता, त्याला सत्तेवरून काढले त्यामुळे तो संतापला होता. आणि शाह आलम हा मुघल बादशाह होता. या तिघांनी मिळून इंग्रजांविरुद्ध बक्सारची लढाई लढली, हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण आधुनिक भारताचा इतिहास याची सुरुवात बघितलेली आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश गव्हर्नर आणि व्हाईसरॉय यांची माहिती बघणार आहोत. आणि त्यातही आपण असंच PYQ बेस्ड इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.